सातीरा 3 दिवस आपण व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सरांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतोय. खूप चांगली स्पर्धा जय जिजाऊ संस्था आयोजित व त्यासोबत आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ एरंजाड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान आता मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ जय हनुमान क्रिकेट संघ ढवलेपाडा आणि त्याच्या विरोधात गावदेवी प्रियांश इलेवन काकडवाल या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आता मैदानावरती रंगताना दिसतीये. खरं तर क्वालिफायचा सामना तिसरी फेरी तुम्हाला पाहायला मिळेल. जो पहिल्या दिवसामध्ये हा सामना पेंडिंग राहिला होता तो सामना आता तुम्हाला पाहायला मिळेल. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता जातोय आपण मैदानाकडे जिथे मात्र तुम्ही पाहताय काकडवाल बनाम ढवलेपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सलामी जोडी दाखल झाली. एका बाजूला किशोर बडबीच्या साथीला महेश मडबी तर बॉलिंग ट्रॅकवरती गणेश जाधव हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचंही कौतुक व्हायला व 5 दिवस जिम्मेदारी होती खरं तर प्रशांत पवार यांच्या खांद्यावरती आणि त्याच्या साथीनं सौरभ खाडे असतील, रोहित माळी असतील, जय भालशंकर, त्यासोबत आपण पाहतोय ओमकार असतील, ओमकार सावंत आणि गौरव सावंत. सर्वांचा आभार आपण व्यक्त करू. खूप चांगला JP पॅनल आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. जय पवार सरांच्या साथीनं विकी शेलार असतील, अमितजी डांगरे आणि प्रशांत देसाई सरांची देखील कामगिरी या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय राहिली. त्यासोबत आमचे सर्व स्कोरर मयूरजी मेहेर, वेदू परटुले असतील यांचे आभार आपण व्यक्त करतो. आणि त्यासोबत समालोचक मित्र महेशजी दुळे आणि ओमकारजी शेट्टी सर, थँक्यू सो मच. जातो आपण मॅचकडे जिथे मात्र एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टायमर आपण ऑन करतोय त्यामुळे अधिकचा वेळ आता खर्च करू नका. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा एरंजाडकरांचा रंगतोय. हा भव्य क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. आज कॅप्टनचे बॉल आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आज फायनल दिवस, अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 19 जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेस आभाळ भरून आलं होतं, परंतु आज या स्पर्धेला निरोप देताना आयोजकाच्या देखील डोळ्यात पाणी आलं असावं. कारण 5 दिवस कसे गेले कळलेच नाही आहे. पूर्ण एरंजाड गाव 5 दिवसामध्ये एकत्रित झाला. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश तर समोर किशोर मडबी. पहिलाच बॉल खेचला होम साईडला, बड विकेटला वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गणेश जाधवचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. गड वरून दाखल झालाय. प्रियांशी इलेवन गावदेवी काकडवाल संघ मैदानावरती खेळतो आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धमाकेदार सुरुवात मला पाहायला मिळेल किशोर बडवीच्या बॅटमधून. त्यामुळे 6 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. बॉलर तयार गणेश जाधव. राऊंड विकेट. पुढचा बॉल टर्न केला ऑन साईडला, बड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. डिपतून क्षेत्ररक्षक भूषण बैकर वेगानं पोहोचला. एक सिंगर मिळतीये आणि सिंगाच्या साथीनं धाव फलक देखील पुढे सरकतोय. 7 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. काकडवालची एवन जोडी विकास पावशे, हरीश भोईर यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आलाय. प्रियांशी इलेवन गावदेवी काकडवाल हा संघ मैदानावरती खेळतो. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय जयवंत मामा तर यांचा आशीर्वाद घेऊन नेहमीच बजरंगबलीचे आशीर्वाद संघ मैदानावरती जय हनुमान ढवलेपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगताना दिसतीये. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपत झालाय. 2 बॉलमध्ये 7 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. स्टाकिंगवरती प्रथमतःच महेश मडबीला तुम्ही पाहताय जो मात्र दाखल होते या मॅचमध्ये. राऊंड विकेट. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता. केतला ऑन साईडला बॉल जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4.
रंग बदलते त्या अनुषंगानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि या मॅचमध्ये जशी बॅटिंग वाटायला आली आहे ना, टॉप गिअरवरती बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. जी सुरुवात केली किशोर मडबीनं ती सुरुवात करतोय मात्र महेश मडबीच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता तर टीमची टोटल वेगानं फ्लाय होती आहे. 11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील या मॅचमध्ये. बरोबर तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, बॉलला फेक करतील. दरम्यान प्रचंड वेगानं सिंगल एकपटी जातीये. अनिकेत होते डीप बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये आपण पाहतोय. खरं तर बॉलला त्याने थांबवलंय आणि अखेर सिंगल भीतीये. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 12 धाबा. खरं तर पहिल्या दिवसाचा सामना आम्हाला आजही आठवतोय. भर काळोखामध्ये अनिकेतचे षटकार आपण पाहिले. कारण ज्यावेळेस मात्र मैदानावरती सचिन सुनील आऊट झाले होते, संघ अडचणीत सापडला होता, परंतु टॉप गिअरवरती बॅटिंग आपण पाहिली होती अनिकेतची आणि आता तोच अनिकेत चांगली फिल्डिंग करतो या मॅचमध्ये. बरोबर तयार गणेश. 12 धाबा. पुढचा बॉल उडवलाय ऑन साईडला. गॅप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतील. भूषण बैकर त्यांच्या अबकाच्या बाहेर. बॉल चालाय सीमा रेषा पार. मिड विकेटला षटकार. जसा षटकार आला ना तसा काकडबॉल टीमच्या तोलपणा देखील आता गॉगल लावलाय. कारण त्याला माहिती आहे टॉप गिअरवरती आपण बॅटिंग करतोय. अंश म्हात्रे यंगस्टर खेळाडू आहे, छोटा खेळाडू आहे आणि आता त्याची स्माइल देखील वाढली आहे. त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला हवं. काल ओंकार शेट्टी सरांनी सांगितलं तोलपण फक्त मोबाईल सांभाळण्यासाठी नाही आहे, तर त्याची कामगिरी मोठी आहे, त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. आणि खरं तर अंश म्हात्रे म्हटलं की काकडबॉलचं उद्याचं भविष्य आहे, यात थीड मात्र शंका नाही आहे. काकडबॉल म्हटलं की नो डाऊट जगदीजी दूधकर असतील, शरदजी दूधकर असतील, भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यासोबत भरत असतील, भरत पावशे. भरत पावशे म्हटलं की हे मोठं नाव आहे उद्योग क्षेत्रातील, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. बरोबर यार. अजून एक चांगला फटका. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. भूषण पोहोचतात म्हणजे ती सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 19 धाबा धावफलकावरती जोडले जातील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय. पॉवर प्ले पूर्णपणे तोडून नाही तर फोडून काढलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 ओव्हरची मॅच नाही आहे तर 3 ओव्हरची मॅच आहे, कारण हा तिसरा सामना आहे. क्वालिफायची मॅच ही 3 ओव्हरची आपल्याला पार मिळते. त्यामुळे आता पहिल्या ओव्हरमध्ये धाबा येत आहेत काकडबॉल संघासाठी. खरं तर टॉस गमावला, परंतु त्यानंतर बॅटिंग वाटायला आली आहे आणि का बॅटिंग केली आहे मैदानावरती. किशोर मडबी पहिल्याच बरोबरती त्याला षटकार ठोकला आणि धमाकेदार सुरुवात त्यानंतर आपण पाहिली आहे. महेश मडबीच्या बॅटमधून देखील एक चौकार आला, एक सिंगल आली आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं तर जबरजबर 4 बॉलचा सामना करत असताना 14 धाबा वसूल केल्यात बॅट्समन किशोरनं, तर 2 बॉलचा सामना करत असताना 5 धाबा महेशने देखील वसूल केल्यात. त्यामुळे धावफलक 19 धाबा धावफलकावरती जोडले जातील. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं लग्न वांगणी वेरफेल असोसिएशन. खरं तर तुम्ही पाहताय ढवलेपाडा संघ पुढे सरकलाय, तर दुसऱ्या बाजूला श्री मलंगडमधून खेळण्यासाठी दाखल झालेला काकडबाल संघ देखील चांगली कामगिरी करतोय या मॅचमध्ये. बरोबर यार. सचिनचा पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा बॅटम पॅडच्या मध्य बॉल चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. वांगणे एक्सप्रेस मैदानावरती धाडतीये. पहिला बॉल त्याने डॉट फेकला. या मॅचमध्ये माहिती आहे धावफलक आता मोठं सेट झालंय, त्यामुळे तुम्ही कमबॅक करायचं याच अनुषंगानं बॉलिंग करत असताना तुम्ही पाहताय सचिन केवनेला या मॅचमध्ये दाखल होतोय. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न इथे घडले काय. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकलाय आणि अखेर फलंदाज बाद. किशोर मैदान सोडावं लागते, धक्का लागतो पहिला टीम काकडबॉल संघाला. फलंदाज बाद.
मैदानावरती वंडाऊंचा खेळाडू दाखल होतोय. बल्ली भोईर संघाचा कॅप्टन आता मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये संघ नायकाची भूमिका भरपूर महत्वाची आहे आणि आता बल्ली मैदानावरती दाखल झालाय. या वेळेला देखील चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. बोटं बिकुरली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल. आयशा जगदीश दुधकर यांच्याकडून एक कॅश प्राइज येतो टीम काकडबल संघासाठी. सलग 3 बॉल 3 षटकार आले तर 3,000 रुपयाची धनराशी देऊन सन्मानित करण्यात येईल. पुढचा बॉल चांगला फटका आहे. जगदीश दुधकर या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून ही माहिती पोहोचती आहे. टीम काकडबाल संघासाठी सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आयशा जगदीश दुधकर यांच्याकडून. त्यामुळे धावफलक आता सिंगाच्या साथीनं पुढे सरकेल. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे आणि या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करतोय सचिन केवणे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून तर म्हटलं जा वांगणी एक्सप्रेस मैदानावरती धाडती आहे. पुढचा बॉल या आपल्याला देखील फटका चांगला आहे. फाईन लेगला क्षेत्र मोकळं. 3-3 खेळाडू बॉलवरती येतील. आतमध्ये बॉलला ढकललाय, त्यामुळे इथून 2 धाबा 1 पट जातील. भरपूर वेगाने मिळेल. क्षेत्ररक्षक धावत पडत पोहोचला होता. अजय होते जे बॉलवरती धावत पडत पोहोचले आणि त्यानंतर बॉलला उचलून फेक करतात. दरम्यान 2 धाबा 1 पट जातील आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 22 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या वेळेला देखील ऑन साइडला टर्न तर केलाय, परंतु इथे घडलंय काय तर यशच्या उद्ध्वस्त केल्यात आणि महेश मडवीला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आणि वांगडी एक्सप्रेस काय बॉलिंग केली आहे. त्या बाजपती 2 विकेट काढल्या आणि त्यानंतर तुम्ही पाहताय धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल फलकावरती 22 धाबा. रोशन आले नवीन बॅटर भद्रावरती रोशन भोईर च्या साथीनं बली भोईर. बॉलर तयार सोहम राईट बरोबर विकेट. पहिलाच बॉल सोहमचा खेतला ऑन साइडला बड विकेटला गॅप मधून मोठी दरी. त्या दरीला बेधून दुभागून चिरत पाडत बॉल चालला एका डब्यावरती सीमा रेषा पार. येतो चौकार. धावफलक पुढे सरकतोय. बालीच्या बॅटपदुरा चौकार आले, त्यामुळे धावफलक 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. मागील ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च केले होत्या. गोरदास तुम्ही पाहिलं सचिनच्या माध्यमातून. बॉल तयार. अजून एक चांगला फटका. मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. परागजी मेहर यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या स्वागतासाठी बॉल सीमा रेषा पार. षटकार.
कौतुक व्हायला हवं. पहिल्या 2 दिवसामध्ये आपण डी जे गणेशला ऐकलं, क्रिकेट विथ संगीत, परंतु आता 3 दिवसामध्ये अप्रतिम छाप सोडली आहे हितेश यांच्या माध्यमातून देखील. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. धावफलक तुम्ही पाहता आता वेगानं पुढे जातोय. 32. अजून एक चांगला फटका ऑन साईडला घेतला. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित गणेश जाधवला हुलकावणी देऊन बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक. धावा मिळतील 4 आणि जेव्हा धावा मिळतील 4 तर होगा बेडा पार. 4 धावा. तीन बॉल 3 षटकार जर आले तर काकडवालची A1 जोडी हरेश भोईर आणि विकास पावशे यांच्याकडून 5,000 आणि सलगचे 2 बॉल 2 जरी आले षटकार तरी देखील 4,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन बॅटरला सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. दरम्यान विकेट जातीय. बाली चांगला खेळत होता आणि अखेर बलीला मैदान सोडावं लागेल. फरनच बाद. बॅटर मैदानावरती दाखल होतोय. विकास भोईर हलक्यात बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक हवी होती महेश मडबीला आणि आता विकासला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम काकडवाला. फरनच बाद. हा ट्रॅकर बॉल आडवा बाट घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि इथे ओव्हर नंबर 3चा खेळ देखील इथे संपन्न होतोय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्ड वरती. 36 धावा जोडल्या गेल्या. 37 धावांचे टार्गेट या मॅच मध्ये.
या बादचं धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक. या पुन्हा एकदा आपण ऐकूया आवाज. महेशजी धुळे सरांचा धन्यवाद. चला धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. मॅचला आपण सुरुवात करू कारण आता 37 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. जो पेंडिंग सामना खरं तर पहिल्या दिवसाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची मॅच आणि आता तिसऱ्या फेरीतून हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जे हनुमान ढवळेपाडा आणि त्याला फाईट करेल टीम काकडवा. या दोन संघांदरम्यान 36 धावा बनल्या गेल्यात आणि आता 37 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आत दाखल झाली आहे. सचिन केवणे आणि सुनील केवणे. खर तर वांगणी शहरातील एक सुपर डुपर टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला मलंगड बिल्ट मधून काकडवाड संघ. काठी की टक्कर हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाज महेश. मॅच ऑन. पहिला बॉल फुलवर टप्प्याचा फुल लेनचा टाकण्यात आलाय. यॉर्कर आणि आता संभ्रमात टाकलाय. चेंडू पडल्यानंतर अगदी बॅटच्या टोएनला लागला आणि समोर घरंगळत हा चेंडू स्वतः गोलंदाजाने गॅदर केलेला आहे. डॉट बॉल. 37 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स. ही टार्गेट या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो थेट 5 स्टार 5 मध्ये. फुलटॉस बॉल. दिशा दिली आहे. कॅप शोधली आहे. जणू काही सुनील केवणेने मॅप लावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजनला लॉंग लीगला चाललेला हा बॉल दन 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 करत सीमा पार. धावा मिळतील 4. छोटा पाकेट बडा धमाका म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. काबाच्या दिशेने फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक 3-3 या ठिकाणी प्रयत्न करतायत चेंडू अडवण्याचा. तोपर्यंत धावा मिळतील 2. खरं तर आपण पाहतोय ढवळेपाडा टीमची रन मशीन सध्या मैदानाच्या आत तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला संघाची धावा संख्या 2 ने पुढे जाईल. 37 धावांचं लक्ष्य. सुनील केवणे अँड ऑल टीम खरं तर 12.33 च्या सरासरीने प्रति षटकामागे आस्किंग रन रेट या मॅच मध्ये ठेवावा लागणार आहे. हा कानमंत्र संपूर्ण संघाला त्याने दिलेला आहे. चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने बिड ऑफ वरून चालला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अगदी आपण पाहतो प्रोटेक्शन देण्यात आले. तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि या सिंगलने 7 धावा धाव फलकावरती आहेत. ओंकार सावंत ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत. त्यानंतर जय बारशंकर आणि रोहित माळी असे 3 ऑफिशियल कॅमेरामॅन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल अपडेटर आमचे प्रशांत पोके या नावाने अगदी आपण पाहतो प्रसिद्ध आहेत. फुटबॉल पट्टू आहेत आणि त्यांच्या साथीनं मॅन्युअली स्कोरर आमचे वेदांत पटोले आणि ऑनलाईन स्कोरर दीप खाडे या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. दुपारच्या सत्रात आपण आहोत.
मॅच आपल्याला अत्यंत चांगली पाहायला मिळते. एका बाजूला ढवळेपाडा तर दुसऱ्या बाजूला काकडवाळ. कोणता संघ कोणत्या संघाप्रती भारी पडेल या मॅचमध्ये तुम्हाला येणाऱ्या काही क्षणात याचं उत्तर पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो मात्र पुढे जाईल टॉप 5 मध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास नगरसेविका चषकाचा आज इथे थांबेल. षटक क्रमांक पहिल्या आणि या पहिल्या षटकात सुनील आणि सचिन ही जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकाच जंगलातील दोन वाघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात परंतु काकडवाळ संघाची गोलंदाजी देखील अप्रतिम पाहायला मिळते. महेश हे पहिले षटक धाबांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतात. एका चौकाराचा अपवाद वगळला तर एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये महेशने या मॅच मध्ये. ओ बॅटची कडा कॉट बिहाइंड बाहेरच्या बॉलला छेडछाड केली आहे. सुनीलने स्वतःच्या पायावरतीच कुऱ्हाडी मारली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता फलंदाज होईल बाद. बॅटची आतली कडा लागली आहे टिपली आहे सुंदर सैल कॉट बिहाइंडच्या रूपानं पहिला धक्का लागेल टीम जय हनुमान ढवळेपाडा संघाला. फलंदाज बाद. परंतु त्यांनी चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. हलकीशी कडा घेतली आहे. फलंदाज बाद झाला. याच दरम्यान आमचे राजेशजी मेहर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं जय जिजाऊ संस्थेच्या वतीनं आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरन जाड बदलापूर यांच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक आपण पाहतो 2 मध्ये आता गोलंदाज बल्ली भुईर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो. काकडवाळ टीमचा बाहुबली सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता 12 चेंडूंमध्ये धावा चेस करायचे आहेत. 28 9 धावा धावफलकावरती आहेत. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. परंतु भूषण बैकर मिस्टर K7 आता सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. भूषण बैकरचा खेळ तुम्ही जर पाहिला असेल अगदी ती रात्र कासगाव संघाला झोप लागली नसेल. 6 चेंडू 15 धाबांची गरज असताना ठोकलेले 3 षटकार. पहिला बॉल बली भुईरचा आपण पाहतोय संपर्कात आला नाहीये. कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न सचिन केवडेचा आपण पाहतोय. ढवळेपाडा टीमचे 2 बायकरमॅन सध्या आपण पाहिले. सुनील पास झाला परंतु सचिन सध्या मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः बली भोईर पोहोचलेत. वर कॅच डाऊन दी बॉल कॉट हँड बॉल. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. सुनील नंतर सचिनला देखील माघारी परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. या मॅचची प्राइज विकेट मिळवली आहे टीम काकडवाळ संघाने. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का दुसरा लागेल ढवळेपाडा टीमला. स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत आमच्या या स्पर्धेचे सह आयोजक कल्पेश मोघे. या संपूर्ण क्रीडा नगरीचा आढावा घेत असताना कुठे काही कमी तर नाही ना. खरं तर अंतिम दिवसामध्ये या गोष्टीची या ठिकाणी काळजी घेतली जाते. पहिला डॉट त्यानंतर विकेट आली आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. धावा धावफलकावरती 9 आणि आता 2 विकेटच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती आहेत. या आपण विशेष काही सन्मानाकडे वळणार आहोत. त्या ठिकाणी जॉईंट असतील राहुलजी चव्हाण सर. परागजी मेहर यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी विनंती करेल अल्पेजी राणे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. कल्पेजी मोगे आपण या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मंचावरती करू. काकडवाळ संघ खेळतोय आणि जशी पहिली विकेट आली आहे तसं आता कॅस्पर येतोय. सलग 3 बॉल 3 विकेट जर आले तर विकेट हॅट्रिकसाठी काकडवाळची A1 जोडी विकास पावशे आणि हरीश भोईर यांच्याकडून 5,000 रुपयाची धनराशी देण्यात येईल. 10 बॉल लढे आता विजयासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. सध्या अगदी आपण पाहतो आणखीन एक विकेटचं पतन. ओ यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्यात.
थोडंसं अगदी आपण पाहिलं तर लक्ष आमचं विचलित होतं, कारण कॉमेंट बॉक्समध्ये रितेश भोपी नुकताच आलेले आहेत. त्यांचं वेलकम करू, कारण आता थर्ड राऊंडची मॅच बदलापूर आणि जन्म ढोकी देखील सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फलंदाजाला बाद, 1 मोर विकेट डाऊन. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर रोख पारितोषिक देण्यात येईल. हरीश भोईर आणि विकास पावशे यांच्या वतीनं 5,000 रुपये. संघ आता थोडस अडचणीत सापडला या मॅच मध्ये. ऐन मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा या ठिकाणी वाजवण्यात आली आहे. काही गोलंदाजी करतायत बली भोईरला तुम्ही पाहतात. मी मगाशी सांगितलं की काकडवाल टीमचा बाहुबली सध्या बॉलिंग ट्रॅकवरती अजूनही एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. 12 बॉल 28 ची गरज असताना सामना थांबलेला आहे. स्ट्रायकिंगला हर्षद न्यू बॅटर. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतायत. शेवटच्या मुमेंटला हा चेंडू पॉज केलाय, थांबवलंय. एक्झॅक्टली या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो आतमध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. किमान 2 धावा वाचवल्या जातात. त्या ठिकाणी चिंट्या मात्रे गावदेवी वसार संघ देखील या मॅचचा आनंद घेतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रविदादा वाईले आपण देखील आला असेल तर या आपली मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. कोणता संघ पुढे सरकेल? ऑलरेडी 3 संघ आम्हाला मिळालेले आहेत. मग गावदेवी वसार, राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि जय बजरंग विधी 11 भावाळेप असे 3 संघ. आणि या 2 मॅचेस नंतर 2 संघ आम्हाला मिळणार आहेत टॉप 5 मध्ये. हो बली भोईर षटक क्रमांक 2 दिशेपासून थोडेसे आता भरकट आहेत. धावा जणू काही सुरुवातीच्या 3 ते 4 बॉल मध्ये खर्च केलेल्या होत्या, परंतु आता अतिरिक्त धावा आपण पाहतो एक्स्ट्राच्या रूपानं खर्च केल्या जात आहेत. 12 बॉल 28 चं इक्वेशन होतं. सुरुवातीला 3 बॉल डॉट आले, त्यामध्ये 2 विकेट्स, परंतु 9 चेंडू 28 ची गरज असताना आता एक दुहेरी धाव आली आणि 2 एक्स्ट्रा आल्या. म्हणजे आता विजयासाठी येणारे 8 बॉल आणि 24 धावांची गरज. ऑल साइडला पुल करण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ जॅक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, बॉल सीमा पार आलेला खणखणीत A1 क्वालिटीचा जय हनुमान ढवळेपाडा ब्रँडेड षटकार. सामन्यामध्ये रंग भरलेले आहेत. खरं तर आपण पाहतो आता कधी सामना बदलू शकतो. एक क्षमता भूषण बैकर आणि हर्षदकडे देखील आहे, परंतु गोलंदाज बली भोईर पुन्हा एकदा कम बॅक करतील. हो यावेळेस आपण पाहतो शॉट ऑफ गुड लेंथ, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली होती. शॉट थर्ड मॅन फर्स्ट स्लिपला हा चेंडू ट्रॅव्हल्स झाला, तिथे मिळाला एक सिंगल धाव आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जन्म ढवळेपाडा संघ जाऊन पोहोचलाय 20 वरती. 37 धावांचं लक्ष आहे, म्हणजे येणारे 6 बॉल आता 17 धावांची गरज आहे. 17चा आकडा क्रिकेटमध्ये अशुभ आकडा मानला जातो, परंतु कोणत्या संघासाठी तो अशुभ असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता निर्णायक षटक हाताळायचंय. गोलंदाज कोणता वापरला जाईल? टीम काकडवाल संघाच्या वतीनं एक स्वीट अँड शॉर्ट मीटिंग या ठिकाणी घेण्यात आली आहे. या आपण लगेचच पडतो. थोडंसं आपण घेऊया डीजे वाला एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहता तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणी ग्रामीणचं क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. चिंट्या बात्रे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत.
अगदी आपण पाहतोय सर्वात लवकर गावदेवी वसार संघाचा खेळाडू जर या क्रीडानगरीमध्ये दाखल होणारा कोण असेल तर तो चिंट्या म्हात्रे. या स्वागत आहे आपलं देखील. 6 बॉल 17ची गरज. हाय फुलटेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या भूषण बैकरने कासगाव संघाच्या बरोबर 6 बॉल 15 असताना 3 षटकार ठोकले होते. हा देखील इतिहास विसरून चालणार नाहीये या क्रीडानगरी मधला आणि या स्पर्धेचा. तोच भूषण बैकर सध्या आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आत आहे. हर्षद त्याला साथ देतोय. 6 बॉल 17 धावांची गरज. षटक क्रमांक 3 स्लॉगवरचा पाहायला मिळेल. गोलंदाज प्रथमेश भोईरला आपण पाहणार आहोत. त्याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे या अंतिम षटकाची. अगदी आपण पाहतो हृदयाचा आणि काळजाचा ठोका चुकवणारा सामना सध्या मैदानाच्या आत तुम्हाला पाहायला मिळेल. कारण एक पाऊल एकही संघ या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर मागे राहणार नाहीये आणि पुढे जाण्यासाठी दोन्ही संघ हे मात्र आतोनात प्रयत्न करते. चला जास्त वेळ या ठिकाणी घेतला जातोय. खास करून फिल्डिंग करणारी टीम काकडवाड संघाला विनंती राहील. ऑफिशियल काहीतरी सूचना करतात त्याकडे देखील तुम्ही अधिकाधिक लक्ष द्या. जेपी पॅनल सध्या मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे. सर्व शिलेदार जबरदस्त पॅनलचे जय पवार सर स्वतः आहेत फाउंडर. त्यानंतर प्रशांत देसाई सर आणि विक्रमजी शेलार सर. 6 बॉल 17ची गरज. मॅच ऑन. पहिला बॉल आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक डीप मध्ये बॉल चाललाय गरंगत. शतरक्षक आलेत. एक कंप्लीट. भूषणने थांबवले. ज्या भूषण वरती आता सध्या गाढ विश्वास ठेवलेला आहे टीम ढोबळेपाडा संघाने तो भूषण मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण पाहतो दिवसात तारे दाखवण्याचं काम कित्येक वेळा या भूषण बैकरने केलेले गोलंदाजांना. आता तोच भूषण बैकर सध्या या मैदानाच्या आतमध्ये एकटा लढतोय. कारण 5 बॉल आणि आता विजयासाठी 16 धावांची गरज. एखादा चौकार एखादा षटकार या सामन्याचं इक्वेशन पुन्हा एकदा तुम्हाला अगदी क्लोज झालेलं पाहायला मिळेल. परंतु डॉट बॉल विकेटने पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करेल. टीम या ठिकाणी आपण पाहतोय मागे चल अंपायर सिग्नल लो बॉल आणि सोने पे सुहागा. बॉल चाललाय सरळ. यष्टी रक्षक बीट होतात. फाईन लेगला बीट करत लॉंग स्टॉप एंड येणारा हा नशिबाचा चौकार. आम आदमी का हाथ पंजा के साथ. दरम्यान एरंदळगावचे उद्योजक समाजसेवक रवींद्रजी मेहर यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खरं तर एक गोष्टीची चर्चा रंगली असेल बाडी सर. कारण काकडवाल संघ खेळतोय आणि पहिल्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजानं मी म्हणेन भल्या बॅटरला फिरकीच्या तालावरती नाचवलं तो बुमबुम अक्षय पावशे आज टीम मध्ये दिसत नाहीये. क्या बात आहे. खरं तर आपण पाहतो त्याच गोलंदाजाची चर्चा सध्या या ठिकाणी आमचे 12th मान देखील करतात. आज त्यांच्याकडे गोलंदाज नाहीये परंतु ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय तो प्रथमेश सध्या मैदानावरती करतो तरी काय. लाईनचा लो आला. धावा मिळाला 4. 5 बॉल बनवायचे 11. स्ट्रायकिंगला भूषण बैकर मिस्टर K7 सध्या मैदानावरती खेळतोय. ओ दिसतं फ्रीचा बॉल शॉर्टम पुल सक्सेसफुल होईल का. हो हा बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय तोच भूषण बैकर सध्या मैदानाच्या आतमध्ये धाडतोय. बॉल सीमा पार. इट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. भूषण हेच सांगतायत प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण तू प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. 4 बॉल आता 5ची गरज. ओ खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल या ठिकाणी होणार नाहीये. थांबवण्यात आले. आता सामना हळूहळू या ठिकाणी सोपा होत चाललेला आहे. कदाचित आपण पाहतोय एक एक बॉल फार महत्वाचा आहे. सोन्याचा भाव जरी सध्या वाढत असेल तरी मात्र आता क्रिकेटमध्ये एका बॉलची किंमत आणि एका धाबेची किंमत प्रत्येक क्रिकेट करायला या ठिकाणी ठाऊक आहे. येणारे बॉल शिल्लक 3 आणि विजयासाठी गरज आहे 4 धावांची. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा हा मुख्य नियम आहे. जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 5 मध्ये दाखल होईल आणि जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास मात्र इथे थांबेल. नगरसेविका चषक 2026 चे पर्व तुम्ही पाहतायत. अफलातून मॅच. हे क्रीडांगण असंच आहे शेवटपर्यंत सामने
अगदी आपण पाहतो दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेले पाहायला मिळतात समसमान संधी असते 50-50 बॅलन्स सामने आपण या क्रीडा नगरीमध्ये कित्येक वेळा पाहिलेले आहेत स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ही बदलापूरची ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि हा इतिहास प्रत्येक क्रिकेट रसिकांनी या क्रीडा नगरीमध्ये रचलेला पाहायला मिळालेला आहे 4 धावांची गरज आहे शेवटचे 3 बॉल फटका तर अप्रतिम क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत पोचले धावत पळत परंतु इथे धावा किती मिळतील अगदी नो मॅच लँड मध्ये वॅकंट एरियामध्ये चेंडू लँड झाला आणि तिथे त्याचा फायदा मिळाला बॅटिंग करत असताना हर्षदला आणि भूषण बैकरला मिळतील धावा 2 संघाची धावत संख्या सिंगल डबल देखील आता पुढे जाऊ शकते हे चांगलं माहिती आहे भूषण बैकरच्या बॅटमधून आलेला षटकार या सामन्याला पूर्णपणे कलाटणी देणारं होतं आणि आता सध्या आपल्या बाजूने खेचलाय सामना टीम ढवळेपाडा संघाने परंतु काकडवाड संघाकडे देखील ती क्षमता आहे एखादा चेंडू डॉट विकेट जर आली ना तर सामना थांबवण्याची क्षमता याही टीम मध्ये तो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये लढतोय जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय 2 बॉल चा खेळ शिल्लक आहे आणि आता 2 धावांची गरज 35 वरती पोहोचली टीम व स्क्वेअर कट विनिंग स्ट्रोक बॉल चाललाय सरळ स्वीपर रिझन डिब्बाखोर पॉइंटला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना टीम जयनमान ढवळेपाडा संघाने आपल्या खिशात घातलाय विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर हार्ड लक टीम काकडवा